मकर राशी. मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट 2025 हा महिना शक्यताने भरलेला असेल. या महिन्यात गुणवत्तेची ओळख झाल्याने आदर मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यामुळे व्यवसायात फायदा होईल आणि मन आनंदी राहील. या महिन्यात तुम्हाला स्वतःची क्षमता ओळखून पुढे जावे लागेल. यामुळे समाजात आदरही वाढेल, आत्मसन्मानही वाढेल आणि तुमच्या मनातील भीती आणि अस्वस्थताही दूर होऊ लागेल. कामाच्या ठिकाणी उच्चपदस्थ लोकांकडून सहकार्य मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो आणि मानसिक समाधानही मिळेल. हा महिना तुमच्यासाठी शक्यतांचा प्रकाश घेऊन येईल. व्यावसायिक बाबींमध्ये सावध, सतर्क आणि विनम्र राहून तुम्ही उंची गाठू शकता आणि मन आतून आनंदी राहील. यावेळी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील, ज्यामुळे दीर्घकालीन यश मिळू शकते. मकर राशी. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी शुभ संकेताने झाली आहे. तुम्हाला सकारात्मक बातम्या ऐकायला मिळतील, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील आणि तुमची आंतरिक शक्ती देखील वाढेल. ज्यांना कोणत्याही संशोधन, परशास्त्रीय विषय, अध्यात्म किंवा तत्वज्ञानात रस आहे, त्यांच्यासाठी हा काळ त्या क्षेत्रात खोलवर जाण्याची वेळ असू शकते. यामुळे तुम्हाला नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मित्रांकडून पाठिंबा मिळेल आणि काही दूरचे प्रियजन देखील तुमच्याशी पुन्हा संपर्क साधू शकतात. तसेच गुरु किंवा गुरुसारखी व्यक्ती तुम्हाला जीवनात एक नवीन दिशा दाखवू शकते. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात तुमच्या विचारात परिपक्वता येईल. तुम्ही ज्या विषयांवर थोडे आधी विचार करत होता ते तुम्ही खोलवर समजून घेण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यात तुम्हाला सरकारी किंवा प्रशासकीय क्षेत्रातून फायदे मिळू शकतात. तसेच ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यात व्यवसायात नवीन गुंतवणूक नफा मिळवू शकते, परंतु अहंकारामुळे गोष्टी बिघडू शकतात. नम्रता आणि विवेक तुमच्यासाठी प्रत्येक कठीण काम सोपे करेल. 1 ते 31 ऑगस्ट 2025 हा महिना मकर राशीच्या लोकांना सकारात्मक ऊर्जा मिळेल, जी वैयक्तिक आणि कामाच्या उद्दिष्टांनी बळकटी देईल. प्रियजनांशी स्पष्ट संवादामुळे पाठिंबा वाढतो. आर्थिक नियोजनामुळे आत्मविश्वास वाढतो. नियमित व्यायाम आणि विश्रांती घेतल्याने आरोग्य स्थिर राहील. यश आणि वाढीसाठी नवीन कल्पनांसाठी या महिन्यामध्ये तुम्ही सज्ज राहा. मकर राशीच्या लोकांना असे आढळेल की या महिन्यात दयाळूपणा आणि उबदारपणाच्या साध्या कृतींमुळे नातेसंबंध अधिक दृढ होतील. प्रामाणिक संभाषणांमुळे भागीदार किंवा मित्रांसोबतचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल. अविवाहित मकर राशीचे लोक गट क्रियाकलाप किंवा परस्पर मित्रांद्वारे एखाद्याला भेटू शकतात. अनपेक्षित नोट्स किंवा लहान भेटवस्तूंसारखे रोमॅन्टिक हावभाव प्रेमाला चालना देऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या दिवसात खरी रस दाखवल्याने विश्वास मजबूत होतो. चिंतांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नातेसंबंध राखण्यासाठी सक्रियपणे ऐका. या महिन्यात कामाच्या ठिकाणी मकर राशीचा व्यावहारिक स्वभाव चमकेल. स्पष्ट ध्येये आणि प्राधान्यक्रम निश्चित केल्याने तुम्हाला कामे चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत होईल. सहकार्याला मदत केल्याने नवीन शिकण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सकारात्मक दृष्टिकोनाने गोष्टी स्वीकारण्याची तयारी पर्यवेक्षकाला प्रभावित करेल. जास्त कामाचा भार घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना स्वतःवर विश्वास ठेवा आणि लहान विजय साजरे करा. या महिन्यात मकर राशीच्या आरोग्याला स्थिर दिनचर्या आणि संतुलनासाठी सजग विश्रांतीचा फायदा होईल. दररोज चालणे किंवा स्ट्रेचिंग सारखे मध्यम व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्याने समृद्ध संतुलित आहार ऊर्जा वाढवेल. तणाव कमी करण्यासाठी आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी सोपे श्वासोच्छवासाचे व्यायाम करून पहा. हायड्रेटेड राहा आणि तुमच्या शरीराचे संकेत ऐका. मकर राशी. या महिन्यात तुमच्या टेबलावर भरपूर अन्न आहे. कदाचित तुम्ही पचवू शकाल त्यापेक्षाही जास्त. म्हणून मकर राशीच्या लोकांनी हुशारीने निवडावे. तुमच्या ताटात तुम्हाला काय हवे आहे, कारण याचा अर्थ कमी मनोरंजक किंवा मौल्यवान असलेल्या गोष्टीसाठी जागा किंवा ऊर्जा सोडून द्यावी लागेल. तुम्हाला ज्या गोष्टीकडे आकर्षित वाटते त्यातच उतरा आणि तुम्हाला ज्या गोष्टींमुळे त्रास होतो त्यापासून दूर राहा. प्रत्येक लढाई लढण्याची गरज नाही, ती कितीही कठीण असली तरीही. आणि प्रत्येक तपशील नाकारण्याची गरज नाही, ती कितीही लहान वाटत असली तरीही. हा महिना तुम्हाला तुमच्या आत्म्याला काय पाणी देते आणि काय तुम्हाला कोरडे करते याबद्दल बरेच काही शोधण्यास मदत करतो, ज्यामुळे तुम्हाला जाणीवपूर्वक भरभराट होण्यास मदत करण्यासाठी ज्ञान मिळते. मकर राशी. ऑगस्ट 2025 हा महिना तुमच्यासाठी भावनिक संबंध आणि भागीदारी समीकरणांवर विशेष लक्ष देण्याचे संकेत देत आहे.
महिन्याच्या सुरुवातीला सूर्य कर्क राशीत आहे आणि तो 17 ऑगस्ट रोजी जेव्हा तो सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमचे लक्ष भागीदारीपासून खोली परिवर्तन सामायिक जबाबदाऱ्यांकडे वळेल। तर 11 ऑगस्ट पर्यंत कर्क राशीत वक्री स्थित असलेला बुध तुमच्या वैयक्तिक संबंधांमध्ये संवाद थोडा गुंतागुंतीचा बनवू शकतो, परंतु तो थेट होताच संकल्पनात्मक स्पष्टता आणि समज विकसित होण्यास सुरुवात होईल। या महिन्यात शुक्र ग्रह मिथुन राशी सोडून 21 ऑगस्ट रोजी कर्क राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमचे आरोग्य, दिनचर्या आणि नातेसंबंधांमध्ये सौम्यता आणि संतुलन येईल। हा महिना तुमच्यासाठी आत्मउपचार, नातेसंबंधांचे नूतनीकरण आणि भावनिक बळकटीकरण घेऊन येईल। मकर राशी हा महिना तुमच्यासाठी नातेसंबंध आणि भावनांशी संबंधित नवीन समज आणि पुनर्संचयनाचा काळ असू शकतो। बुध ग्रहाच्या वक्रीमुळे तुम्ही तुमचे मागील नातेसंबंध, करार किंवा अपूर्ण संभाषणे पुन्हा विचारात घेऊ शकता। हे आत्मनिरीक्षण तुम्हाला पुढील दिशेने स्पष्टता देईल। ऑगस्टच्या मध्यात सूर्य सिंह राशीत प्रवेश करत असताना तुमचे लक्ष भागीदारीपासून सखोल आर्थिक बाबी आणि स्वपरिवर्तनाकडे वळेल। या काळात तुम्ही तुमच्या तर्क आणि भावनांमध्ये संतुलन साधू शकाल। वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधातून फायदा मिळवण्याची दाट शक्यता आहे। हा काळ तुम्हाला तुमच्या अंतर्गत भावनिक शक्तीला समजून घेण्यास आणि तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देण्यास मदत करेल। मकर राशी या महिन्यात तुमचे लक्ष तुमच्या कुटुंब आणि प्रेमसंबंधावर असेल। महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध कर्क राशीत आहेत, ज्यामुळे नातेसंबंधांसाठी हा काळ संवेदनशील बनत आहे। लक्ष आणि संयम दोन्ही आवश्यक आहेत। बुध वक्री आहे, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज होऊ शकतात। तुमच्या काही अपूर्ण भावनिक समस्या देखील समोर येऊ शकतात। 11 ऑगस्ट पूर्वी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका। तर 21 ऑगस्ट पासून कर्क राशीत शुक्राचे भ्रमण तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये जवळीक आणि जोडणी आणेल। मकर राशी जर तुम्ही अविवाहित असाल तर हा काळ तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला भेटण्याची संधी देऊ शकतो, आणि जर तुम्ही विवाहित असाल किंवा वचनबद्ध असाल तर नाते पुन्हा ताजेतवाने होऊ शकते। मकर राशीच्या मासिक राशीनुसार महिन्याच्या मध्यानंतर भावनिकदृष्ट्या मोठा बदल होईल। तुम्ही मनापासून संवाद साधू शकता। एकंदरीतच पाहता ऑगस्ट 2025 हा महिना तुमच्यासाठी अंतर्गत आणि बाह्य संतुलनाचा आहे। भागीदारी किंवा संभाषणांमधील सुरुवातीचा गोंधळ महिन्याच्या मध्यापर्यंत दूर होईल। यामुळे नवीन स्पष्टता आणि विश्वास निर्माण होईल। बुध थेट दिशेने वळत आहे, सूर्य सिंह राशीत आहेत आणि शुक्र कर्क राशीत आहेत। तुमचे भावनिक आणि आर्थिक पुनर्संचयित होण्याची शक्यता आहे। तुम्हाला भावनिक नातेसंबंध खोलवर अनुभवण्याची आणि तुमच्या जबाबदाऱ्या हुशारीने हाताळण्याची संधी मिळत आहे। मकर राशी तुम्ही हळूहळू आणि खोलवर जाण्याचा सल्ला दिला आहे। स्पष्टता येताच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल।